नमस्कार मित्रांनो, बोकड असावा तर स्ट्रॉंग, नाहीतर मग ठेवून उपयोग नाही. आता ही खूप मोठ्या साईजची काठेवाडी शेळी आहे. लागवडीसाठी आलेली होती आपण, आणि कोळेकर बंधू आलेले आहेत पुन्हा एकदा. आपल्याकडून बोकड नेला होता, अजून लहान आहे पिल्लू, 5-1 महिन्याचं. काय चाललं मग? काय नाही, बरं आहे. बकऱ्या वगैरे एकदम व्यवस्थित? एकदम चांगलं आहे, बाकी मस्त आहे. बरं, आता अर्ध्या तासामध्ये किती वेळा लागली शेळी? ती अर्ध्या तास 5-6 वेळेस लागली ती. 5-6 वेळेस लागली ना? हो. बघू शकता मित्रांनो, स्ट्रॉंग बोकड असला ना तर एकदम तुमचं काम सिद्ध होतं. मोठ्या मापाची काठेवाडी शेळी आहे. तिच्यापेक्षा बोकड बघू शकता, अर्ध्या तासातच 5 ते 6 वेळा लागवड केली त्यानं. जबरदस्त शेळं आणि जबरदस्त बोकड, काय विषय नाही. असा नसेल लक्षात येतं, तुम्हाला धरून दाखवतो केवढा आहे हे. बघू शकता मित्रांनो, आता अंदाज कळत असेल तुम्हाला. बोकड हातात धरल्यानंतर त्याचा लांबे लचकेपणा आणि उंचपणा कळतो. खूप जबरदस्त बोकड आहे. असा हत्यार ठेवलं की सिद्ध होतं सगळं काही. पिल्लं बी फास्ट विकल्या जातात. ही आहे काठेवाडी शेळी. धन्यवाद. बोकड लयच भारी बाबा, काही असतो पण काय आहे ना? बोकड फासळीच नाही म्हणजे हाड झाला बकरी फास्ट एवढा बोकडे ना. मला ते बोकडे आणून 5-6 झालं हो, कंबर दुखलं हो ते डोमेकडून आणून आम्हाला ते बोकडे. काय झालं पहिल्या बोकड्याचं? ते बोकड्या उडतच नव्हता. उडला का 2 पाय व्हायचा आणि उभाच राहायचा, बकरीच लागत नव्हती. हे कसं का वाटलं? एकदम जबरदस्त बोकड्या. अर्ध्या तासात 5-6 वेळेस लागली बकरी म्हणल्यावर त्याचा काय नाद नाही करायचा. डोन असतो ना, अजून बी हपकत नाही. एका दिवसात 15-15 बकऱ्या भरेल त्यानं.